नमस्कार मित्रांनो, नालंदा सेंटर ऑफ एक्सलन्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मागच्या 2-3 दिवसापासून ज्या बातम्या येत आहेत तर त्यामध्ये राज्यातील जे शाळा आहेत, महाराष्ट्र शासनाचे जे जेवढे शाळा आहेत ते सर्व शाळांना CBSE पॅटर्न लागू केला जात आहे। तर त्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या अपडेट्स काय आहेत, त्याच्यामागे काय आहेत ते त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप प्रोव्हाइड केलेली असणार आहे। तर हा जो निर्णय आहे महाराष्ट्र शासनाचा तर तो खूप चांगला निर्णय आहे। तर त्या निर्णयामध्ये काही गोष्टी चांगल्या आहेत तर काही गोष्टींचा आपल्याला विचारसुद्धा करावा लागणार आहे। म्हणजे शासनाला किंवा शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा, त्याच्यानंतर पालकांचा सुद्धा विचार शासनानं करायला पाहिजे। तर पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे की खूप चांगला निर्णय आहे। तर त्यामध्ये सुरुवात ही तर शासनानं काय केलेलं आहे तर महाराष्ट्रातल्या जे स्टेट बोर्डच्या सगळ्या शाळा आहेत तर त्या शाळांचा जो अभ्यासक्रम आहे तो CBSEच्या धर्तीवरती अपडेट करण्याचं ठरवलेलं आहे। तर त्यामध्ये बातमी अशी आहे की जे यंदाच्या शाळा आहेत तर 2025 आणि 26चं जे शैक्षणिक वर्ष आहे तर ते शैक्षणिक वर्ष मध्ये फक्त पहिलीपासून चालू करणार आहे। तर केवळ पहिलीसाठी CBSE पॅटर्न असणार आहे। तर हे CBSEचा हा पहिलीचा जो वर्ग आहे तर तो वर्ग जसं जसं पुढं जात राहील तसं पूर्णपणे CBSE पॅटर्न हा लागू केला जाईल। म्हणजे ह्या वर्षी 2025-26ला इयत्ता पहिलीसाठी असणार आहे आणि त्यानंतर पुढच्या वर्षी 2 टप्प्यामध्ये म्हणजेच दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी हा पॅटर्न लागू करण्यात येणार आहे। म्हणजे 2025-26ला पहिली आणि 26-27ला चौथीपर्यंत, म्हणजे हे पहिलीचा आणि हा चौथीचा वर्ग 10वीपर्यंत जाईल किंवा त्यांची 10वी होईल तोपर्यंत हा असा पॅटर्न असणार आहे बहुतेक। म्हणजे सर्वसकट एकदा जर पॅटर्न लागू केला तर 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा देणं खूप अवघड जाणार आहे। एकदा 9वी आणि 10वीला जर सिलेबस चेंज झाला त्यानंतर मुलांची मानसिकता चेंज होईल, पालकांची मानसिकता, शिक्षकांची मानसिकता, त्यासाठी लागणारं मनुष्यबळ, प्रशिक्षण या सगळ्या गोष्टींची कमतरता लक्षात घेता एकत्र सरसकट लागू न करता टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा निर्णय बहुतेक सरकारनं घेतला असेल। तर पहिला टप्पा जो आहे तर यावर्षी फक्त पहिलीसाठी असणार आहे, पुढच्या वर्षी दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी हा पॅटर्न लागू असणार आहे। तर आपले राज्याचे जे शालेय शिक्षण मंत्री तर दादा भुसे यांनी ही माहिती दिलेली आहे। तर त्यापुढचा पॉईंट आहे, त्यापुढचे महत्त्वाची इम्पॉर्टंट अपडेट आहे तर ती म्हणजे तर आता 3 महत्त्वाच्या अपडेट्स आहेत यामध्ये। आता CBSE पॅटर्न लागू केला आहे म्हणजे फीस वाढणार का नाही याबद्दल सुद्धा संभ्रम आहे। तर तो त्यामध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या टप्प्यात पहिलीसाठी तर आहेच ते, तर त्यासाठी कुठलीही फीस वाढ केली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे शिक्षण मंत्र्यांनी आपल्या। तर CBSE पॅटर्नला जरी लागू झाला तर त्या फीसमध्ये काही वाढ होणार नाही। त्यानंतर स्टेप बाय स्टेप हा जो पॅटर्न आहे तो पुढच्या वर्गासाठी लागू करण्यात येणार आणि त्यानंतर आता जो हा 1 वर्ष भेटणार आहे आपल्याला 2025 आणि 2026मध्ये सर्व शिक्षक लोकांना काय प्रशिक्षण देण्यात येणार आहे CBSEच्या धर्तीवरती, CBSEच्या अभ्यासक्रमावरती। त्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये बदल शिकवणारे शिक्षक यांनाही प्रशिक्षित करावे लागेल। त्या वर्षभर त्यांची तयारी करणार आहेत। या वर्षामध्ये त्यांच्याकडून पूर्ण तयारी केली जाणार आहे। तर त्यामध्ये शिक्षक असतील, अधिकारी असतील, यांना CBSE पॅटर्नसाठी प्रशिक्षित करून पुढील 2 वर्ष टप्प्यांमध्ये CBSE पॅटर्नला लागू पूर्णपणे करणार आहेत। अशा पद्धतीनं हा दुसरा पॉईंट आहे। पहिल्यांदा तर फीसमध्ये कुठली वाढ होणार नाही, त्यानंतर शिक्षक किंवा संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। आता भाषेचा विषय आहे सगळ्यात महत्त्वाचा। CBSEचे जे पॅटर्न आहेत ते इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषेमध्ये आहेत। तर आता CBSEचं तर त्यांनी मराठीमधून पुस्तकं उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे शासनाने। त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल याला प्राधान्य देण्यात येणार आहे आणि मराठी भाषेला यात प्राधान्य असेल, म्हणजे पुस्तकं मराठीतून असतील। त्यानंतर इंग्रजीचा काही उल्लेख येथे केलेला नाही। त्यानंतर मराठीमधूनच उपलब्ध असतील, दुसऱ्या माध्यमांच्या शाळेतही म्हणजेच इंग्लिश मिडियमच्या जे शाळा असतील तर त्या ठिकाणी मराठी शिकवणाऱ्या व्यक्तीला किंवा शिक्षकाला मराठीची डिग्री असायला पाहिजे अशी नियमावली तयार करण्यात येणार आहे। तर त्यामध्ये 2-3 गोष्टी आलेल्या आहेत। तर तिथं CBSEचा पॅटर्न लागू असणार आहे, त्यामध्ये स्टेट बोर्डचा काय पॅटर्नसुद्धा असणारच आहे। स्टेट बोर्डचं काय होईल तर त्यामध्ये पुढं राज्यातील किती शाळा CBSE अभ्यासक्रम यावर्षी सुरू करणार याबद्दल काहीच म्हणजे माहिती किंवा अजून स्पष्ट झाली नाही। म्हणजे कोणत्या शाळेने चालू करायचं काय, तर सरकारी शाळांमध्ये किंवा अनुदानित शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू होणार आहे तर अशी बातमी आहे। पण किती करणार, कोण करणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही। तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता दोन्ही बोर्डचे पर्याय मिळणार आहेत। म्हणजे त्यामध्ये आपलं SSC बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे, हे दोन्ही बोर्डमध्ये आपल्याला आता संधी भेटणार आहे अभ्यासाची। ज्या विद्यार्थ्यांच्या कुवतीनुसार किंवा पालकांच्या आवडीनिवडीनुसार CBSE पॅटर्न किंवा SSC बोर्डमध्ये आपल्याला ॲडमिशन घेताना म्हणजे दोन्ही बोर्डचा आपल्याला फायदा होणार आहे किंवा पर्याय मिळणार आहेत आपल्याला। यामुळे कमी शुल्कात विद्यार्थ्यांनी CBSEचे शिक्षण घेता येणार आहे
आणि राज्य शासनाच्या निर्णयामुळे पालकांमध्ये समाधान व्यक्त आहे. फक्त चांगली गोष्ट आहे, ही आनंदाची बातमी आहे, पण त्याचं जे अंमलबजावणी आहे ती चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, गोंधळ झाला नाही पाहिजे. आणि भाषेला सुद्धा दर्जेदार एज्युकेशन सिस्टीम आहे किंवा एज्युकेशन जे आहे सिलेबस जो आहे CBSE पॅटर्नचा तो एकदम चांगला आहे. म्हणजे नॅशनल लेवलच्या जे एक्झाम्स आहेत किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्या पूर्ण एक्झामसाठी CBSEच्या धर्तीवरती क्वेश्चन पेपर असले असतात. त्यानंतर त्यांचा जो विचार करण्याची क्षमता आहे CBSEच्या विद्यार्थ्यांची किंवा त्या सिलेबसमध्ये जो ज्या घटक इन्क्लूड केलेले आहेत तर त्या सर्वांमध्ये CBSEचं हे वरचढ चढत असतं. त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला असावा आणि हा चांगला निर्णय आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.